तिकडे ईशान्य भारतामध्ये पावसानं हाहाकार माजवला। अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत। दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले। रस्ते जलमय झालेत। प्रवास करण्यासाठी नागरिकांचा बोटीचा आधार नागरिकांना घ्यावा लागतोय। आसामच्या मोरी गावातली ही दृश्य आहेत। पावसामुळे जनजीवन कसं विस्कळीत झालंय हे यातनं दिसतंय। अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत। रस्ते जलमय झालेत। लोकांना आपली घरं सोडावी लागली आहेत। इतरत्र स्थलांतरित व्हावं लागलंय, कारण घराघरात प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक शहरं पाण्याखाली गेली आहेत। आणि ही काही परिस्थिती ईशान्य भारतातली आहेत। काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये ही अशी परिस्थिती सध्या बघायला मिळते। घरं पाण्याखाली गेली आहेत, रस्ते पाण्याखाली गेले आहेत, गावांचा संपर्क तुटलाय। त्यामुळे लोकांना स्थलांतरित व्हावं लागतंय सुरक्षित एखाद्या ठिकाणी। त्यात समृद्धी महामार्गातील इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण केलं जाणार आहे आणि या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। 1 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्गातील अखेरचा 76 किलोमीटर लांबीचा हा टप्पा आहे। तो आजपासून खुला होतोय आणि अत्यंत अवघड आणि देखणा असलेला हा टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाचा एक आविष्कार मानला जातोय। सह्याद्रीचा डोंगर पोखरून केलेले 2 बोगदे आणि अतिविशाल खोल दरीत उभारलेला विशाल पूल हे या टप्प्याचं खास वैशिष्ट्य आहे। तर समृद्धी महामार्गावरील या मार्गाचे वैशिष्ट्य काय आहेत, इगतपुरी आमणे मार्गाची वैशिष्ट्य आपण जाणून घेऊयात। राज्यातील सर्वात लांब आणि देशातील सर्वात रुंद बोगदे इथे तयार करण्यात आलेले आहेत। तर अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित हे बोगदे आहेत आणि पूल देखील तसंच आहे। तर न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा बोगदा त्याचा मार्ग तयार करण्यात आलेला आहे। आपत्कालीन प्रसंगी हा मार्ग वापरता येईल असा इन्क्लाइन्ड शाफ्ट तिथे टाकण्यात आलेला आहे। तब्बल 910 मीटर लांब उड्डाण पूल सिम्पली सपोर्टेड गिर्डर पूल तयार करण्यात आलेला आहे। त्यासह बॅलन्स कॅन्टिलिव्हर बॉक्स गर्डर देखील इथे बसवण्यात आलाय। खोलदरीमध्ये 35 खांबांवर पुलांची उभारणी करण्यात आली आहे आणि सर्वाधिक उंच खांब हा 60 मीटरचा आहे। तसंच प्रत्येक उड्डाण पुलावर 3 लेन बनवण्यात आलेले आहेत। कसराबाद घाट क्षेत्र में भारत के सबसे चौड़े सुरंगें शामिल हैं। हर सुरंग 7.78 किलोमीटर लंबा है एंड 17.6 मीटर चौड़ा है। ऐसा वाला 2 टनल है, एक पैरेलल दूसरा टनल है। दोनों टनल पैरेलल टनल कंस्ट्रक्शन किया गया था। ये दोनों पैरेलल टनल हर एक 300 मीटर में कनेक्टेड है विथ क्रॉस पैसेजेस। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। थेट जाणार आहोत लक्ष्मण यांच्याकडे। लक्ष्मण, समृद्धी महामार्गावरच्या इगतपुरी ते आमणे या 76 किलोमीटर लांबीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण होत आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे लोकार्पण केलं जाणार आहे। काय वैशिष्ट्य या मार्गाची, कशा प्रकारे ह्या लोकार्पणाचा कार्यक्रम असणार आहे? प्राजक्ता, खरं तर हा समृद्धी महामार्ग जो आहे तो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो आणि याच ड्रीम प्रोजेक्टच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज होणार आहे। मी या ज्या ठिकाणी उभा आहे तो इगतपुरीचा भाग आहे। इगतपुरीच्या टनेलच्या सुरुवातीलाच या ठिकाणी आज हा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। समोर दिसणारा जो टनेल आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय, हाच टनेल पार केल्यानंतर पुढे 8-9 किलोमीटरचा हा टनेल संपल्यानंतर पुढे ठाणे जिल्हा लागतो आणि ठाणे जिल्ह्याची बाउंड्री लागल्यानंतर थेट पुढे आमनेपर्यंतचा हा समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा, अर्थात हा जवळपास 76 किलोमीटर इतकं अंतर या सगळ्या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा आहे। नागपूरपासून सुरू होणारा हा समृद्धी महामार्गाचा जो प्रवास आहे तो मुंबईपर्यंतचा असणार आहे आणि त्यासाठीचं शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण नाशिकचा कसारा ओलांडायचा, त्यानंतर शहापूर आणि पुढचा जो इतर भाग आहे त्यातून पुढे जाण्यासाठी खरं तर मोठा वेळ जो आहे तो लागत होता। मात्र आता या टनेलमुळे आणि समृद्धी महामार्गाच्या या शेवटच्या टप्प्यामुळे आता हा मार्ग जो आहे तो प्रवाशांचा सुकर होणार आहे। नाशिकचे जे नागरिक होते त्यांना मुंबईला जाण्यासाठी जो 4 तासाचा वेळ लागायचा तो आता 2.5 तासांवरती येणार आहे। जवळ 1 ते 1.5 तासाची बचत ही या शेवटच्या 76 किलोमीटरच्या टप्प्यामुळे या संपूर्ण समृद्धी महामार्गाच्या प्रवासामध्ये होणार आहे। साधारणतः 1 वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर एकनाथ शिंदे हे तीनही मंत्री या ठिकाणी
येतील। याच समृद्धी महामार्गावरती एक हेलिकॉप्टर उतरण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आलेला आहे। त्याच हेलिपॅडवरती ते उतरतील आणि त्या हेलिपॅडवरनं थेट या समृद्धी महामार्गावरती येतील। अशा पद्धतीचं एक रेड कार्पेट जे आहे ते या समृद्धी महामार्गावरती अंथरण्यात आलेलं आहे आणि याच रेड कार्पेटवरती हा भव्य असा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल आणि याच कार्यक्रमामध्ये ठाण्याच्या काही खाडींच्या पुलांचं देखील उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे आज होणाऱ्या उद्घाटन सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष यासाठी लागलेलं आहे की हा शेवटचा टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण नागपूर ते मुंबई हा जो प्रवास होता यापूर्वी 18 तास 17 तास इतका कालावधी जो आहे तो नागपूरवरून मुंबईसाठी लागत होता। मात्र आता या समृद्धी महामार्गामुळे तब्बल 24 जिल्हे जे आहे महाराष्ट्रातले या भागातले हे सगळे 24 जिल्हे एकमेकाला जोडले जाणार आहे आणि त्यामुळे हा 17-18 तासाचा जो प्रवास नागपूर ते मुंबईचा होता तो केवळ 8 ते 9 तासांवरती आलेला आहे। आणि निश्चितपणे या सगळ्या समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। हा शेवटचा टप्पा कधी पूर्ण होतो, त्याचं लोकार्पण कधी होतं याची उत्सुकता संबंध महाराष्ट्राला यासाठी होती। कारण हा शेवटचाच टप्पा नागरिकांना पार करणं अवघड असायचं। पुढे कसाऱ्याच्या घाट असायचे, त्याचबरोबर ठाणे आणि शहापूरचा जो काही भाग होता त्या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी जी असायची ती नेहमी व्हायची आणि त्यामुळे नागरिकांना मुंबईला पोहोचण्यासाठीचा मोठा वेळ जात होता। मात्र या समृद्धी महामार्गामुळे हा सगळा वेळ जो आहे तो वाचणार आहे आणि अशा पद्धतीचं एक भव्य टनेल जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला। या टनेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या आहेत, ज्यामध्ये अग्निरोधक यंत्र बसवण्यात आलेले आहे। ते ऑटोमॅटिक पद्धतीनं यामध्ये कार्यान्वित असणारे स्प्रिंकलर सिस्टम लावण्यात आलेली आहे, SOS सिस्टम लावण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आतमध्ये काही वाहनांचा बिघाड झाला तर त्या ठिकाणी काही एक्झिट जे आहे ते देण्यात आलेले आहे, इमर्जन्सी एक्झिट जे आहे ते या टनेलमध्ये देण्यात आलेले। हा टनेल खरं तर या समृद्धी महामार्गाचं वैशिष्ट्य मानला जातो आणि याच वैशिष्ट्यपूर्ण टनेलचं देखील आज उद्घाटन होत आहे आणि हा समृद्धी महामार्ग जो आहे तो आजपासून प्रवाशांसाठी खुला होणार आहे। या 76 किलोमीटरच्या प्रवासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आहे त्या या इस्कॉन कंपनीने पूर्ण केलेल्या आहे, या MSRDCच्या विभागानं पूर्ण केलेला आहे। आणि हे चॅलेंजिंग काम खरं तर यासाठी होतं की हा सगळा जो टनेलचा जो भाग आहे तो कणखर दगडा अर्थात या सह्याद्रीच्या पर्वतरांगा भेदून हा समृद्धी महामार्ग जो आहे तो बाहेर पडणार होता आणि या समृद्धीच्या महामार्गावरचा हा जो बोगदा आहे तो अत्यंत महत्त्वाचा यासाठीच होता की या ज्या सह्याद्रीच्या कणखर पर्वतरांगा आहे त्या भेदणं, त्या खोदणं आणि त्यातून बोगदा तयार करणं हे सगळ्यात मोठं आव्हानात्मक काम जे आहे ते या सगळ्या कंपनीच्या समोर, अधिकाऱ्यांच्या समोर होतं आणि अखेर ते काम आता पूर्ण झालेलं आहे आणि ज्या वेळेची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा आता संपलेली आहे। पुढच्या काही तासांमध्ये समृद्धी महामार्गाचा हा शेवटचा टप्पा जो आहे तो पूर्ण होणार आहे आणि मुख्यमंत्री, दोनही उपमुख्यमंत्री आणि नाशिकच्या काही वेगवेगळ्या भागातले काही स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी जे आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। ठीक आहे प्राजक्ता। लक्ष्मण, वेळोवेळी तुमच्याशी संवाद साधत राहू। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी, या माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळते। विशेष म्हणजे या खासदारांना पक्षात थांबवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केला जात असल्याचंही सूत्रांनी सांगितलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडतायत आणि असं असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणातली ही मोठी बातमी, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील एकूण 5 खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यासाठी अक्कलकोट येथील मंगरुळे हायस्कूल जवळील मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। सोलापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार राजू खरे यांनी लावलेल्या स्वागताच्या जाहिरातीची चांगलीच चर्चा रंगलेली आहे। राजू खरे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या स्वागताची जाहिरात लावण्यात आली आहे। स्वामींच्या पावन नगरीत अनाथांचे नाथ एकनाथ शिंदेंचं सहर्ष स्वागत अशा आशयाचं जाहिरात लावण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय। एकनाथ शिंदे आज अक्कलकोट दौऱ्यावर आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर राजू खरे यांच्याकडून वृत्तपत्रांमध्ये देखील जाहिरात दिली गेलेली आहे। एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत तर दुसरीकडे आमदार राजू खरे जे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार आहेत त्यांच्याकडून एकनाथ शिंदेंच्या स्वागताची जाहिरात करण्यात आल्यामुळे नव्या चर्चांनी जोर धरलाय।
भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी शिवसेना उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। बकरी ईदवरील वक्तव्यावरून नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। आदित्य ठाकरे यांनी आडनाव बदलून खान किंवा शेख करावं, बाळासाहेबांच्या नातूनं असं बोलणं शोभत नाही अशी बोचरी टीका राणेंनी केली आहे। तसंच ज्यांनी ठाकरे कुटुंब तोडलं तेच आज एकत्रीकरणाचे लेक्चर देत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। तर सरकारनं सणांमध्ये हस्तक्षेप करू नये, सरकारनं मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं। देखिए, मुझे लगता है हर एक त्योहार पे ये बचाओ वो बचाओ क्यों आना चाहिए। त्योहार अब मनाते हो मनाइए, लेकिन ये जो कहने वाले, अभी मैं तो भी एनवायरमेंटलिस्ट हूँ, लेकिन हर बार कोई पानी बचाओ, कोई रंग बचाओ, फिर ये बचाओ, सांस तो लेने दीजिए यार। और ये कोई सरकारों का काम नहीं होता। सरकारों का काम यही है कि मेरे किसान अगर आत्महत्या कर रहे हैं तो फिर उनको पहले आप जाके सपोर्ट कीजिए। अगर मेरे घर में पानी गया है ये सारी बारिशों में, तो आप जांच कीजिए कि पानी कैसे गया अंदर। सरकार का काम ये भी है कि जो 4 पाक आतंकवादी आए वो कहाँ गए ये भी ढूंढना है, त्योहारों में घुसना नहीं। पहलगाम से गायब हुए उन्होंने अपना सरनेम अभी ठाकरे बदल देना चाहिए और आदित्य खान, आदित्य शेख ऐसा कुछ रखेंगे ना तो उनसे मुंह से बातें फिर और अच्छी लगेगी। तो अभी बाला साहब का पोता इस तरीके की अगर बातें कर रहा होगा ना तो ठाकरे सरनेम लगाने के लिए वो लायक नहीं है।